कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय जगद्गुरु जगतवंदनीय सच्चिदानंद सद्गुरु संत श्रीपाद बाबा की जय संत रामदास बाबा की जय सद्गुरु संत रोहिदास बाबा की जय सद्गुरु संत नारायण बाबा की जय आणि सद्गुरु संत माझ्या नाना बाबा की जय गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। माझं पामराकडे आलेली ही कामदा एकादशीची सेवा जी आपले हरिभक्त पारायण चेतन महाराज भोईर यांनी मला ही सेवा दिलेली आहे एकादशी निमित्त आणि माझ्या बारक्या जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती काय सांगितलेलं आहे आपण सगळे इथे जाणते बसलेलो आहेत नाही का हे सर्व आपण बसलो गुरु केलेले आपण जाणतेने सांगितलं ज्याची आपल्याला त्या गुरूंची जाण आहे त्या गुरुने म्हणजे त्या गुरुला आपण बसलेले आहोत जसं मूळ सिंचने सहजे जसं आपण मुळांना पाणी घालतो का वरती झाडा फुलांना पाणी घालतो का तर नाही तर मुळांना पाणी घालतो तर ती टवटवी शाखा त्यांची काय आहेत तर पान फूल मुळे हे फुले फळे ही त्यांची शाखा आहे मग तसंच आपल्याला गुरुने आपल्याला हे नामसंकीर्तन सांगितलं नाम दिलेलं आहे त्या नामापासून आपल्याला ही शाखा भेटलेली आहे आनंद संप्रदायाची भरपूर शाखा आहेत पण ही जी मालिका आहे ही परंपरा चालू आहे जे अनादी कालापासूनचं ते नाम ते ह्या परंपरेमार्फत आपल्याकडे आलेलं आहे नाही तर आपल्याला हे कोणी सांगितलंच नसतं आपल्याला हे माहीत पडलं नसतं की नाम काय आहे गुरु काय आहे गुरु कशासाठी करायचा काय महिमा आहे गुरूंचा काय सांगितलंय गुरु म्हणजे आई बाप माय बाप आणि दाता एक वेळ आई बाप जन्माला घालतात ते करता असतात म्हणून आपल्याला जन्माला घालतात पण पुढे काय पुढे आपल्याला गुरु जो आपला कर्ता आहे कर्मदाता आहे आजकाल कर्म जे चांगले करतात ते गुरुमुळे वाईट करतात ते गुरूंना दोष देऊन नाही ते आपले कर्माचे भोग नाही का मला पाणी पाणी नाही तरी परंपरा ही मालिका यांनी आपला देह झिजवला कशासाठी कष्ट केले कशासाठी मग त्यांची थोडीशी तरी जाण आपल्याला पाहिजे की नाही हे सर्व मालिका दिसते आता हे सर्व आहेत त्यांच्याकडे बघून असं वाटायला पाहिजे की आपण हे तर काहीच नाही का जरी चमडी शरीराची काढून तरी ते कमीच आहे काय करणार आपण केले उपकार सांगू मी काय केले उपकार सांगू मी काय बाप न करी ऐसी माय तरी मी पाय दिले अक्षय बयदान गा केले उपकार सांगू मी काय बाप न करी ऐसी माय बाप नाही करत आई नाही करत अशी सद्गुरु माऊली आपल्यासाठी भरपूर काय करते आता सुरुवात कशापासून करायची तर जन्मापासून जन्म म्हणजे आईच्या गर्भात जे वचन दिलेलं असतं
ते वचन आपण पाळत नाही. दिले गर्भात वचन, देवा तुझे करील भजन, आणि झाला देवाशी बैमान, हा नाही पाळिले वचन. मग त्याच्यासाठी बाहेर आल्यावर जी सुईनबाई नाळ खणते आपली, नाही का, मग आई एकीकडे बाळ एकीकडे, हा मग त्याच्यासाठी सद्गुरू अवताराला येतात. सद्गुरूंचं काम काय आहे? तर दोघांची भेट करून देतात, जे एकमेकांपासून दुरावलेले असतात. त्या आई बापाची भेट पुन्हा, आई आणि मुलाची भेट पुन्हा एकत्र करून देतात. त्याच्यासाठी तो सद्गुरू अवताराला येतात, नाही का. मग ते एकटे येतात का? तर नाम घेऊन, ज्यांना ते कालापासूनचं नाम आहे तेही त्यांनी दिलेलं असतं. मग आला रे आला माझा सद्गुरू आला, आला रे आला माझा श्रीपाद बाबा आला, जाणून घ्या तुम्ही आला, देतो ब्रह्मरसाचा प्याला, देतो ब्रह्मरसाचा प्याला. तर काय देतो? ब्रह्मरसाचा प्याला. हा आता सुद्धा आपल्याकडे नामाचा असा ब्रह्मरस आहे. तर नामापर ते साधन नाही, जे तू करशील अनेक काही, नाही का. नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, नामा परते साधन नाही, जे तू करशील अनेक. हाकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. कारण हे मन आहे ना, मन ते भरपूर चंचल आहे, नाही का. ते इकडे तिकडे भटकतं मन. मग ते आपल्याकडे साबूत ठेवण्यासाठी ते चंचल आहे. ते आत्ता फक्त जरी तुमचं लक्ष माझ्याकडे असलं, जरा तुम्ही चलविचल झालात, तर ते मन तिथे धावते. हा हे लक्षपूर्वक ऐकण्याची जागा आहे. ही जागा, हे व्यासपीठ कशासाठी आहे? कशासाठी? इथे मनोरंजनासाठी नाही. कशासाठी? आपला हा सद्गुरूंचा जो आलेला आपल्याकडे भाव, त्या भावासाठी आपण एवढे प्रयत्न करतो आणि एवढे कष्ट. कारण ते केंद्र होतं पहिलं चालू आपल्या दिव्या गावात, तिथपासूनची ही परंपरा चालू झालेली आहे. ते केंद्र म्हणजे मंदिर होतं. तिथे मंदिर, त्या मंदिरात अनेक जण यायचे, नामाचा महिमा तिथे चालायचा. सतत कानात ते गुंजलेले शब्द असायचे. पण काही कारणांचं ते मध्ये गॅप पडलेला त्याचा. एकादशी कुठे करायची, काय करायची, जागा नव्हती भेटत एकादशीला. तेव्हा आमच्या जयहरी बाबांनी मनावर ते घेतलं, नाही तर ही व्यासपीठ इथे बसलोच नसतो आपण. त्यांनी मनावर घेतलेलं ते की एकादशी, कारण ती सद्गुरूंची कृपा, आपण कसं विसरून चालू त्याला. एवढं आपल्यासाठी ते झिजले, आपण कसं विसरू का त्यांना, सद्गुरूंना. म्हणून त्यांनी ते मनावर घेतलं की एकादशी आपण मंदिरात साजरी करूया. आपलं तर हे काहीच नाही, 1 तासाचं बोलणं, पण ते इतरांसाठी आहे. आपल्याला ते कळतं की आहे. कारण हे शरीर दिले ते कशासाठी? नुसतं खाऊन पिऊन राहण्यासाठी का? हा देह दिलाय. देह देवे देह दिला भजने गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा, नाही का. इथे बाधा लागलेल्या आहेत आपल्याला. मग त्या बाधा कशा चुकवायच्या? तर सद्गुरु वाचून सापडे न सोरय, आणि धरावे ती पाय आधी आधी, नाही का. कारण त्याच्याशिवाय आहेच काय? काय आहे? गुरु शिवाय दुसरं काहीच दिसत नाही. गुरु पूजा गुरु गोविंद, गुरु पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्मा, गुरु भगवंत, गुरु पूजा गुरु गोविंद, हा गुरु मेरा पार ब्रह्मा, गुरु भगवंत. काय सांगितलेलं आहे की गुरुच तारणार आहे. तरे तरतील हा भरोसा, हा नामधारकाचा ठसा. काय सांगितलं की नामधारक इथे पाहिजे, असं कोणीही येऊन चालत नाही. आणि आपल्याला ते अनुभव आले अंगात, तो या जगात देत असे. म्हणून इथे सांगितलं की जाणते नाही, ते जाणणार असेल ना त्यानेच सांगावं. हे ऐऱ्या गैऱ्याचे काम नाही आहे इथे.
बसून करायला. आपल्याला ती जाण आहे. तर मग काय सांगितलंय की जसं मुलांना आपण पाणी घालतो तसं झाडांना टवटवी येते, फळे फुले पाने हे बहरतात. तसं आपल्याला हे नाम दिलंय. त्या नामानेही आपल्याला काय होतं की नाही, परिवर्तन होतं त्या नामाने आपल्याला. हा, तर हे भगवंताचं नाम साधं सोपं नाही आहे. ते जे नाम अनादी कालापासून आलेलं आहे ते साधं आहे का? त्या नामाने आपली मन जे धावतं ते एकाग्र म्हणजे एकांतपणे राहतं, ते इकडे तिकडे भरकटत नाही. नामशुद्धीकरण होतं. म्हणजे परत आपले जे भाव असतात, जे आपले वाईट विचार असतात ते जातात नामाने. शुद्ध विचार, ज्याचा भाव शुद्ध झाला त्याला दुरी नाही देव त्याला, नाही का? तसं या शुद्ध भावाने त्यांना बजला पाहिजे. आपल्या गुरूंना आपल्याला देव कळतो का? देव कुठे होता? देव माहीत नव्हतं. पहिला आपलं रूप, आपली स्वतःची ओळख, नाही का? काय आहे? फक्त रूप दिलं देवाने, पण स्वरूपाची ओळख कुठे? स्वरूपाची जाण कुठे? हा, नुसतं आपण नावारूपाला आलोय, पण त्या भगवंताची जर ओळख करून घ्यायची असेल तर नामा पर ते साधन नाही, जे तू करशील तेच पाहिजे. नामच पाहिजे. जर नाम नसेल तर काय, सगळं व्यर्थ आहे, नाही का? जसं दुधात तूप आहे, ते दिसेल का? त्याला विरजण घातलं तर कळेल ना. हा, त्याचं दहीचं ताकाचं लोण्याचं मध तू. हा, मंतुनी घे नवनीता, तैसे घे अनंता. हा, सांडू मार्गे सांगितले. मग आपण नको का तसं करायला? देव आहे, पण तो हे नामातूनच दिसेल. तसं दिसेल त्याच्यासाठी सद्गुरु संतांना शरण जावं लागेल, सद्गुरूंना शरण जावं लागेल, नाही का? त्यांच्याशिवाय पर्याय नाही. कारण संतांची संगती मनोमार्गे गती, आणि आकळावा श्रीपती येणे पंथे. त्या मार्गाने जाता जे गेले आहेत आपले संत, देव गेले आहेत, संत गेले आहेत, गुरु गेले आहेत, सद्गुरु गेले, सर्व. मग त्याच मार्गाने आपण चाललो तर कुठे गुंता पडणार नाही, नाही का? हा, मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संत ते नेण्याची पंथे जाता, न पडे गुंता कोठे काही. सांगितलेलं आहे की नाही? त्याच मार्गाने आपण जायला सांगितलं, त्याच मार्गाने जायचं. आपण जर वेगळ्या मार्गाने गेलो तर मग चुकलो आपण वाट. मग आपल्याला वाट दाखवणारा कोण? त्याच्यासाठी सद्गुरू करावा लागतो. कारण सद्गुरू शिवाय मार्गच नाही ते. आणि किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे उपजित, किती वेळा जन्माला यायचं, तेच करत बसायचं का? हा, आपण आईच्या गर्भात दिलेलं वचन ते पाळतो का बाहेर आल्यावर? नाही. मग त्याच्यासाठी काय करायचं? तर सद्गुरूंना शरण जावं लागेल. कारण तेच त्यांना सोडवतात, तिथून त्या मार्गातून बाहेर काढतात. हा, आणि मनाला कंट्रोलमध्ये ठेवतात. मन विचलित आहे, नाही का? मन चंचल जाता येता नाही लागे वेळ. एक दृष्टांत सांगते म्हणजे कळेल. मनासारखंच. दोन मित्र असतात, हा का? एकादशीच असते समजा, आणि गाव असतं. त्या गावात एकादशी चालू असते आणि ते असंच चावडीवर असे असतात. तोपर्यंत बोलतात एकादशीला वेळ आहे, हा चला. मग ती दोघं वेळ होते तर ती दोघं बोलतात, अरे काय ते रोजच ऐकायचं. एक त्याच्यातला बोलतो, तो असा असतो, काय तेच ऐकायचं, तेच सांगणार तिथे. नाम, गुरु, सद्गुरु तेच सांगणार. दुसरं काय सांगणार आहे? तो एक बोलतो, अरे मग काय करायचं, चल बोलतो गावात तमाशा आहे, तिथे जाऊन आपण बसू. तो बोलतो, नाही रे, आपण रोज जातो, आपली हजेरी तिथे लावायलाच पाहिजे ना. नाही, चल रे, एक दिवस कोण होतं, चल, कोण नाही बघत, चल. तर ती दोघांमधला एक बोलतो, नाही तू जा. अच्छा ठीक आहे. मग तो एक मंदिरात जातो आणि एक तमाशाला, तो उपरणा घालून सगळं तोंड बिंड बांधून
तमाशाला बसतो आणि इथे मंदिरात येतो. मंदिरातच चाला कीर्तनाला सुरुवात, हरे राम म्हणजे प्रवचनाला सुरुवात होते. हा का? ह्याचं लक्ष कुठे असतं? जो मंदिरात येतो त्याचं लक्ष कुठे असतं? तमाशा. बाबा आता काय चालू असेल तिथे, काय नाही, याचं मन सगळं तिकडे. हा, आणि जो तमाशात बसलेला असतो ना त्याचाच मित्र. त्याला पण विचारतात, काय रे बुवा आज इथे कुठे, रस्ता चुकला की काय? तो तरी गप्प, कारण इज्जत जाते ना तिथे, तो तिथे बसतो. पण त्याचं लक्ष कुठे? मंदिरात, की आताचं कुठलं भजन म्हणजे कुठला अभंग घेतला असेल, काय सांगत असतील कीर्तनकार, काय बोलत असतील. आणि इथे टाळ घेऊन जो मंदिरात उभा असतो त्याचं लक्ष सगळं, बाबा काय नाचत असेल ते, काय कुठलं तमाशाचं काय घेतलं असेल, कशी नाचत असेल, काय करत असेल, हे त्याचं लक्ष. चला आता इथे जय विठ्ठल जय जय विठ्ठल संपला कार्यक्रम, तो निघाला. आणि इथे त्याचा पण तमाशा तोही निघाला. पण जो तमाशातला माणूस असतो त्याचा मित्र, तो तिथे बाहेर येतो आणि चप्पल म्हणजे पायात बुटामध्ये पाय टाकताना त्याला तो विंचू चावतो. नाही, पैसे भेटतात बुटामध्ये, 500 रुपयाची नोट. हा का? आणि जो मंदिरात असतो ना तो पण बुटा घालतो, तर त्याला काय भेटतं? विंचू चावतो त्याच्या पायाला. चला दृष्टांत संपला. हा, आता सिद्धांत काय? तर तो जो तमाशात बसलेला माणूस असतो ना मित्र, त्याचं सर्व लक्ष त्या मंदिराकडे असतं. जरी तो देहाने जरी बसला तरी तत्वाने तो तिथे असतो. आणि जो मंदिरातला माणूस असतो त्याचं लक्ष सगळं तमाशाकडे असतं. मग त्याला तो विंचू चावणार. म्हणजे मन किती चंचल आहे ते बघा. जशी आपण दृष्टी पडेल नाही का, तसं तो आपण जरा तरी दृष्टी कुठे टाकली तर ते मन धावतं. हा, म्हणून याच्यासाठी काय करावं लागतं? तर चिंतन. आमचे बाबा सांगतात ना, नारायण बाबा मोठे बाबा, की कधीही भेटल्यावर सांगतात, बघा चिंतन करा, कारण चिंतनाशिवाय दुसरं काय नाही. आता जे मी आहे ते चिंतन करूनच आहे. एवढा गॅप पडला आमचा, आता ते झालं दुःख. पण आता ते आपल्याला सांगितलंय, दुःख काय धरून बसायचं नाही का, सांगितलेलं आहे ना. आणि तिचं वय पण नव्हतं ना तेवढं जायचं. पण आले देवाची इच्छा म्हणा, तिथे कोणाची चालेल नाही का. कोणा दिवस येईल कायसा, या देहाचा काय भरोसा. हा, सावध होय बाप्पा, काळ लागलाय माप्पा. मग काळ असा पाठी लागलेला आहे आपल्या हात धुवून दिरट्या घालतो, कधी कोणाचं काही होऊ शकेल ना. मग आपण काय करायचं? मरणाआधी सावध व्हावं, ही तर आपले साधून घ्यावे, हे सांगितलेलं आहे ना. की सावधानतेचा इशारा सांगितलेला आपल्याला, सावध राहा. पण आपण काय करतो? सावधान पाळतो का? तसं नाही. आपण देवाचं भजनच नाही करत. बोलतात देव कुठे आहे? देव आहे ना, कुठे आहे देव? देव काय पाहायची गोष्ट आहे का? कळला पाहिजे देव कसा आहे नाही का. हा, कळला का देव तुम्हाला? तो मंदिरात बसला तो देव आहे. देव कुठे आहे? माझं हृदय सद्गुरु, त्याने तारीला हा संसार पुरे. मग विशेष हत्या धरू विवेकावरी. मग हृदयात देवाची जागा कुठे? तर हृदयात आहे. हा, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवाने, अखंडित सेवा करा त्याची. मग आपण कुठे करतो? आपण करतो, पण बाकीच्यांचं काय? त्यांचं काय? येतो हिताचा कळवळा आणि जीवन तुटे तिळा तिळा. त्यांच्यासाठीच आहे हे जे आहे ना, हा प्लॅटफॉर्म आहे आपल्याला, हे मार्गदर्शन आपण करतो इथे बसून, ते त्यांच्यासाठीच आहे नाही का. मग हे सांगणारे आपण आहे, पण ऐकणाऱ्यांनी ऐकायला पाहिजे ना. ना ऐकलं तिथे. आता एवढं देह चांगला दिलाय. हा, दिले इंद्रिय हात पाय कान, मुख बोला वचन, तेने जोडीशी नारायण. भवरोग गा दिले इंद्रिय हात पाय कान, मुख बोलाया
वचन बोला, वचन येतं तिथे. हा, पुन्हा वचन येतं. मग आपण दिलेलं गर्भात ते वचन, दिले गर्भात वचन, देवा तुझे करील भजन. आणि नाही पाळीले वचन, देवाशी झाला बैमान. एवढं. मग त्याच्यासाठी अवताराला येतात. मग आपल्या श्रीपाद बाबांसारखे ते अवताराला येतात, नाही का? अवताराला आला धर्म रक्षणाला, अवताराला आला धर्म रक्षणाला, प्रेम दिले तू या भक्ताला रे, वेड्या भक्तांची वेडी माया रे भाऊराया, वेड्या भक्तांची वेडी माया रे भाऊराया. सोनियाच्या ताटी उजळला ज्योती, सोनियाच्या ताटी उजळला ज्योती, ओवाळी ते भाऊराया रे, वेड्या भक्तांची वेडी माया रे भाऊराया, भक्ताची वेडी माया रे भाऊराया. काय सांगले? वेडी माया सांगितले. असं वेड व्हायला पाहिजे आपण. संतांनी आपल्या सद्गुरूने वेड करून ठेवलेलं आपल्याला, नाही का? हा संतांचा महिमा, हा गुरूंचा महिमा. हा कशासाठी आहे हे सर्व? कशासाठी खटाटोप आहे? दर एकादशीला आपण इथं पंधरवड्याची एकादशी, महिन्यातून 2 एकादशा होतात. पण तरी ह्या दिव्या गावातली माणसं ऐकतात, नाही का? पण न ऐकल्यासारखं करतात. कोणी आहे का इथे? आहे. आपण नेहमीचेच चेहरे दिसतो आपल्याला. एवढं आपण माईकवर आपले ते हरिभक्तपर्यंत सुदाम बाबा एवढी कटपट करतात. माईक काय काय वायरी इकडनं तिकडनं जॉईन करतात का, तर तिथपर्यंत ऐकावं लोकांनी. हा, पण कुठे काय चाललंय? आम्ही का वाईट सांगतो का? काय करताय? कुठे? बुडे तर हे जन न देखावे डोळा, येत असे कळवळ म्हणून या. इथे आम्ही खोटं सांगतोय का? हे ज्ञानेश्वरीत दिलेलं आहे. आम्ही आमचं स्वतःच पण काही सांगत नाहीये तुम्हाला. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र व्हायचे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे असं सांगितलेलं आहे. मग तरी पण तुम्ही असं करता. हे कशासाठी आहे? हा, शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती आणि मग गुरु प्रचिती, ह्या प्रचित्या ज्या संतांनी घेतलेल्या आहेत. संत नव्हते का? हा, एवढे कष्ट घेतले त्यांनी. एवढे 5 भावंड होती ती. ते कशासाठी? जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारी सांगितलेले, नाही का? 4 भाऊ होते. हा, मग हे कशासाठी? आणि हा, बुडते हे जनन देखवे डोळा, येत असे कळवळ म्हणून या. त्याच्यासाठी हे तो हिताचा कळवळा, जीव तुटे तिळतिळा. का? आम्हाला वाटतं ना की बाबा आम्ही उद्धार आमचा झालाय, तर तुमचा पण उद्धार व्हावा. हा, आणि इथे का आम्ही काय फुकट सांगतोय थोडी. ह्या संतांनी काय केलंय, ह्या सद्गुरूंनी काय केलंय? हा, फुकटच ज्ञान दिलंय. सहज असं आपल्याला नाम दिलंय. सहजचा अर्थ कळतो का? कुठे जायला नाही लागलं, काय नाही. हा, सहज आपले गुरु आले आपल्यापाशी. हा गुरूंचा महिमा. मग तो नको का जपायला आपल्याला? हे काय नाही, खाणार पिणार बस. क्या किया क्या किया क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत छोड़ के शराब पिया तू, भगवान के नाम को भूल गया. अमृत छोड़ के शराब पिया तू,
के नाम को भूल गया। क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। काय केलं हा? विषय के फंदों से बांधा गया तू, संत समागम को भूल गया। विषय के फंदों से बांधा गया तू, संत समागम को भूल गया। क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। पुरं आयुष्य त्याच्यात घालवतो, मग भजन कधी करायचा हा? हे देव देव करून देव कुठे सापडणार आहे? मंदिरात कुठे देव कुठे सापडणार आहे? तुझं आहे तुझं पाशी, परंतु जागा चुकलाची. अरे वेड्या, एवढं हिंडतो, काशीला जातो, मथुरेला, कुठे कुठे हिंडतो, पण ते काय कामाचं? तुला देव कळला का? हे किती सांगायचं? कुठे आहे देव हा? कुठे आहे? कुठे सांगितलेला देव आपल्याला? देव आहे का? देव दिसण्याची, बघण्याची, नाही तर जाणायचं देवाला आपल्याला. देव असे भरपूर आहे हा, भरपूर देव आहेत. आता बर्फ आहे, बर्फात पाणी आहे. आता बर्फाचं पाणी वितळलं तर तो काय राहणार आहे? आकाराला फक्त बर्फ आहे नाही का? मग त्या बर्फातलं पाणी निघालं तर पाणीच आहे, आकार बर्फाचा आहे. तसंच भरपूर असे देवाचे प्रकार आहे, पण आवड आहे देवाची तो एका प्रकार आहे. आणि नामाचा उच्चार रात्रंदिवस सांगितलेला आहे, मधी मधी नाही. जेव्हा तुम्हाला काय सण असतील तरच तुम्हाला देव आठवतो. आता रामनवमी झाली, भरपूर तिकडे तिकडे यात्रा बित्रा पालख्या, बाकी राम नाही हा? तेव्हा कुठे जातो राम? सांगा मला, तेव्हा कुठे जातो? देवीच्या वेळी पण नवरात्रीत 9 दिवस देवी असतात, बाकीचा दिवस कुठे तेव्हा देव जातो तुमचा? दिवाळीच्या वेळी पण लक्ष्मी पूजनला बापरे, काही काही करून लक्ष्मी पूजन करतात दिवाळीला. मग बाकीची लक्ष्मी नसते, त्या लक्ष्मीला तुम्ही जुगारात लावता, तेव्हा लक्ष्मी पूजन कुठे जाते? तो पैसा कुठे जातो हा? तो पैसा म्हणजे लक्ष्मी आपली, ती कुठे पण आपण यूज करतो तो पैसा. पायाखाली लग्नाच्या वेळी, हळदीच्या वेळी पायाखाली तुडवतात त्या लक्ष्मीला. तेव्हा बघा जरा, विचार करा. असे उडवतात ऑर्केस्ट्रा, पैसे असे उधळपट्टी, 100-100, 500-500च्या नोटा, आणि नंतर लक्ष्मी पूजनला तेच पैसे ते पूजा करतात त्याची हा? तेव्हा कुठे जातं देव? काय सांगायचं या लोकांना? आंधळा बनतो धृतराष्ट्र. आंधळा तशी ती गांधारी पण पट्टी लावून असते, तसंच चाललंय. मग हे मंदिर जे आहे, गावदेवी मंदिर आहे, आताशी देवी जागृत नाही का? आहे ना? तेव्हा तुम्ही गावदेवी मंदिराला पालखी काढता, सर्व काय करता. मग ह्यावेळी तुम्ही मंदिरात का नाही ऐकायला? यायला पाहिजे ना हा? कुठे जाता तेव्हा तुम्ही? तेव्हाच तुम्ही सगळेजण, तेव्हा आम्ही पण त्याच्यात सहभागी होतो. आम्ही पण येतो, आम्हाला पण देव आवडतात, कुठे नाही. पण देव भावाचा भुकेला नाही का हा? देवाला भाव आवडतो, त्याला बाकी काही लागत नाही. तुम्ही कितीही काय सजवा त्याला, ते नको बोलतो मला. ते फक्त तुमचा भाव द्या हा. तुका म्हणे एक भावाची आण हा, वाहत असे आण विठोबाची. बघा, एक कारण पाहिजे फक्त नाही का?
आणि आन विठोबाची सांगितले, शपथ विठोबाची. हा काय सांगितलंय, आता कुठे धावे म्हण तुझे चरण देखलिया. नाही का, भाग गेला शी न गेला अवघा झालाची आनंद. हे आनंद संप्रदाय आहे, आनंद. इथे आनंदच घ्यायचा असतो. आणि आपल्याला आनंद काय हे कळलं, ते आपल्या सद्गुरूमुळे कळलं. नाही तर आपल्याला माहिती नसतं देव काय काय नाही. आपण पण घरात असंच बसलो असतो. आपण एकत्र, हे आपलं कुटुंब आहे नाही का. आपण पंधरवड्याला भेटतो, पंधरवड्याला आपण भेटतो इथे. आता हे दुःख आहे तरी मी इथे आली, तरी ऐकलं ना, जाऊ दे, एकादशी आहे पण कार्यच आहे. हा देवाचंच कार्य आहे नाही का, त्यानेच जन्माला घातलाय. हा आणि एवढा आईच्या गर्भात रक्त फू त्याच्यातून जन्म झालेला आपला असतो नाही का. तिथे काय एसी असते, काय असतं, एवढी वेदना असतात. हा विटाळ असतो, विटाळ. हा विटाळचा देह विटाळी जन्मला, विटाळचा देह विटाळी जन्मला. मग तो शुद्ध कसा झाला, तो या नामे शुद्ध झाला, तो या नामे शुद्ध झाला. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. म्हणजे काय सांगितलंय, सतत हरीचं नाव. हा हरिमुखी सांगितलंय. पुण्याची गणना कोण करी नाही का. हे आपण पाप पुण्य करूनही जन्म येतो प्राणी. हानी केली नाही का, नरदेहा येऊनी हानी केली. हे पण मी जे काय बोलते ना, ते पण ह्या चांगल्या माणसांच्या संगतीत राहून. आमचे गुरुमाऊली विनाताई जास्त म्हणजे त्यांच्या सहवासात खूप मी राहते. जिकडे कीर्तन असेल, प्रवचन असेल, आम्ही तिथे धावते. का तर चांगले शब्द कानी यावे नाही का. आणि आपल्याला थोडा तरी अभिमान पाहिजे की आपल्या दिव्या गावातली ती पण लहान आहे. हा कधी ती पोटात मूल असताना, कृपा असताना तेव्हापासूनची म्हणजे प्रवचन कीर्तन, आता ती एवढी मोठी कीर्तनकार झाली. आपल्याला केवढा अभिमान पाहिजे तिचा. अभिमान आहे मला तिचा जाम. मग हे बाबा नारायण बाबा माऊली या दोघांच्या कीर्तनाला, प्रवचन कुठेही काही असू दे, मी जाते. समजलं बाबा, आत्ताच तुमचं होतं तिथे मी नाही आलेली, प्रवचन होतं असं. सांगायचं तात्पर्य काय आहे, टाइम आहे ना, काय आहे तर बाबा, हे आपण आता हे जे चालवलं आहे पंधरवड्यातील एकादशी, का तर लोकांच्या कानावर जरा दोन शब्द चांगले पडावे, त्यांचा उद्धार व्हावा नाही का. आपण तरलो तेही तरतील. हा तर सतत चिंतन पाहिजे आपलं. त्या चिंतनाशिवाय दुसरं काय नाही. आता एका डॉक्टरकडे आपण गेलो आणि आपण त्याला म्हटलं, त्याने 4-5 गोळ्या दिल्या. हा आणि म्हटलं ही हिरवी गोळी नको मला, 2 गोळ्या दे, ते सफेदच गोळ्या दे. तर तो बोलला नाही, ही हिरवी पण त्यातली, तो खुराक पूर्ण घ्यावा लागेल तुम्हाला गोळ्यांचा, तर तुम्ही बरे व्हाल. आता एक गोळी कुठली, तर चिंतन नको, फक्त नामच द्या. चिंतनाचा कंटाळा ना, कोण सतत तो व्याप घेईल डोक्याला. आपल्याला घरातलं उरकतं का, ह्या बाबतीत आपण हुशार. कोणाचं काय झालं, काट्याकूट करायला काय ग, याचं त्याचं करत राहतो, ते चिंतन परवडतं. पण हे चिंतनाला कंटाळा येतो, मला नामच बरं. ते काय 15-20 मिनिटं, अर्धा तास, कमीत कमी पाऊण तास, पण चिंतन कोण करत राहील. पण जेव्हा मला नारायण बाबांनी सांगितलं की बघा, नेहमी सांगायचे मला, दरवेळेला सांगायचे मला की चिंतन करा. आणि एक दिवस असंच झालं, तो मी ध्यासच घेतला चिंतन. मला पण हेच होतं, म्हणजे घरातला त्रास, कोणीही काही बोलायचं मला. आपण एवढं सगळं आपण करतो, बाईचं जन्म काय असाच नाही ना, सगळं घरातलं करून पण करता. म्हणजे एक जरी घरातला माणूस गेला ते बाईवर सर्व बितत नाही का.
तरी थोडाफार वेळ भेटला तरी मी करायची. पण बाबा बोलले ना त्या दिवशी, मला एकदा नाही दोनदा जरी आमची भेट व्हायची ना तरी बाबा त्या बस तिथे सीट असायची तिथे बसून बोलायचं, बघा त्यांचे संस्कार बघा. अगं तुगं पण नाही ऐकलत का की चिंतनाकडे लक्ष द्या, चिंतन करा. कारण चिंतन असेल तर सर्व काय आहे. आपण फक्त नाम घेऊन काय चालणार नाही, म्हणजे काहीच होणार नाही नाम, पण चिंतन पण पाहिजे. आणि हे सगळं आता जे मी बसले हेच सगळं माझं बोलणं आहे ते चिंतनावरच आहे. कारण चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला उन्मनीच्या सुखा भेट देई पांडुरंग भेट देतो नाही का असं. मग माझ्या श्रीपाद बाबाने आपल्याला एवढं करून ठेवलं. हा, जर आपण मातीत असं वरच्यावर रोप लावून चालत नाही ना, त्याला ओलावा लागतो, पाणी दिलं तर तो ओलावा लागतो. मग तसा आपला गुरूंच्या सद्गुरूंच्या श्रीपाद बाबांचा ओलावा होता. हा, अडचणीतून शोधून काढली भल्याची हो वाट, अडचणीतून शोधून काढली भल्याची हो वाट, उराशी लावून पाजते आम्हाला अमृताचा घोट, उराशी लावून पाजते आम्हा अमृताचा घोट. मोजता येत नाही जगाच्या मापन, मोजता येत नाही जगाच्या मापन, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबान, एवढं प्रेम दिलं रामदास बाबान, एवढं प्रेम शोधून काढली भल्याची हो वाट, उराशी लावून पाजते आम्हा अमृताचा घोट, उराशी लावून पाजते आम्हा अमृताचा घोट. बाजी सांगितली ख्याती लवलाई, आमचे मत तुम्हा काही सांगणे नाही, आमचे मत तुम्हा काही सांगणे नाही. पादाचे मन कैसे लोल्याहून भाऊ, विश्व पिका पडलं पुढं कैसे मी धावू, विश्व पिका पडलं पुढं कैसे मी धावू. पाद विनवितो राजा, श्रीपाद बाबा चरणीचा विनवितो राजा, विसरू नका श्रीपादाला होईल तुमची काज, विसरू नका रामदासाला होईल तुमची काज. मोजता येत नाही जगाच्या मापन, मोजता येत नाही जगाच्या मापन बाबान, एवढा प्रेम दिलं रामदास बाबान, एवढा प्रेम दिलं रोहिदास बाबान, एवढा प्रेम दिलं नारायण बाबान, एवढा प्रेम दिलं नाना बाबान. बघा एवढं प्रेम दिलं. उराशी लावून बाजीला आम्हा अमृताचा ऊर भरून येतो नाही का आपला. फक्त आईच नाही उराला लावत, आपले सद्गुरूही आपल्याला उराला लावतात. खूप कृपा आहे सद्गुरूंच्या आपल्यावर, खूप खूप आहे. माझ्यावर तर खूप आहे. मी रोज अनुभवते. रोज दिवाबत्ती करताना देवाकडे नाही लावत, पहिले श्रीपाद बाबांकडे लावते आणि मग देवाला. कारण देव आपल्याला फक्त श्रीपाद बाबांनी दाखवलंय. देव फक्त आपल्याला श्रीपाद बाबाने दाखवलं. मी श्रीपाद बाबांशिवाय असं कुठे कोणाला कुठेही काही गेलं ना. आणि कीर्तन करण्याचे भलत असलं तर सांगितलं ना का डोक्याची शिर परतते. जे सांगायचं ते तुम्ही सांगत नाही का. आणि मग तिथे नकोशी बसावंसं वाटतं. हा, ज्या आपल्याला हा गुरुचा महिमा सांगितला, आपल्याला नाम दिलेलं आहे ते सांगायला पाहिजे ना. बघा जर कुठे कीर्तनाला गेला असेल, आपला आनंद आपल्या दिव्यातला भाग सोडू नका. आपल्या ही दिव्याची माणसं खूप मायाळू दयाळू आहेत आणि फक्त इथे नामाचाच उच्चार केला जाईल बस, बाकी काय नाही. श्रीपाद बाबांच्या नामाचाच उच्चार केला जाईल. आणि तिथपर्यंत त्यांनी स्वतःकडे पण ठेवलं नाही. काय केलं त्यांनी? हा, स्वतःकडे ठेवलं का ते नाम? आपल्याला वाटून दिलं नाही का? काव हिंटा
नाही ते वाटीला सेवितो हा रस वाटितो अनेका, नाही का? हा, होऊ नका रानभरी सांगितलंय. म्हणजे तो ब्रह्मरस आपल्यापर्यंत दिला नामाचा. एका ठिकाणी आपल्याला बसवलं त्यांनी, सद्गुरूंनी. हा, एवढी कृपा, नाही का? आणि अशी कृपा कोण करणार नाही? फक्त सद्गुरू. सद्गुरू सच्चिदानंद सांगितलंय, ही पदवी त्यांना मिळालेली. सच्चित आनंद, आनंद संप्रदाय. आनंद हा येतोच मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ बघा, तिथून आलेलं आहे आपल्याला, त्या मुळातून, नाही का? आनंद संप्रदाय ही मूळ, हे परंपरा, हे मूळच आहे. तिथून आपण आता इथे बसलेलो आहोत. आपल्याला सहज असं भेटलेलं नाम आणि तिथून आपण इथे बसलो. आणि ही परंपरा चालवण्यात येते इथे आतापर्यंत, अजून पुढेही चालत राहील, नाही का? कारण गुरु, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. अरे गुरु करावाच लागतो. हा, आता बघतो ना, ज्यांनी गुरु नाही केला ते कुठे कुठे जातात. हे कंपल्सरी आहे, गरजेचंच आहे. हे सद्गुरु करावाच लागतो आपल्याला. हा, संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, नाही का? त्याने साधती साधने हरिप्राप्तीची उपाव धरावे संतांचे ते पाय. हा, त्याने साधती साधने तुटती भवाची बंधने. काय सांगितलंय? हा भवरोग जो आपल्या पाठी लागलेला आहे, हा कुठला भवरोग? पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जठरे जननी शरण शयनम. हा, किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे उपचित. त्या त्या आईला का म्हणून त्रास देता? आलात ते आलात, पण भजन न करता, वचन पाळलं नाही. हा, मग तुम्हाला भगवंत सोडेल का? हा, ते इथेच भोगावं लागतं, नाही का? देह करे जे जे काही आत्मा भोगतो नंतर, जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. काय देतो? त्याचे फळ इथेच भोगावे लागतात. कर्म हे फळ आहे. आपण चांगले कर्म केले तर चांगलं फळ भेटेल, वाईट कर्म केले तर वाईट फळ भेटणार. मग हा आता अजून काय सांगतात? आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. तरी तुम्ही नाश करताय. हा, एकदाच भेटतो हा जन्म विनाताई, एकदाच. हा, एकदाच भेटतो ना. नाहीतर किडे एवढ्याशा मुंगी, ते काय बोलतात ते किटाणू छोट्याच्या, तर ब्रह्म देवापर्यंत त्यांना जन्माला घातलेलं आहे. हा, भगवंताने. हा, मनुष्य जन्मान मोल रे तू मिट्टी में ना घोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्मान मोल रे से मिट्टी में ना घोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तू सत्संग में जाया कर, गीत प्रभु के गाया कर, सांझ सवेरे बैठ के बंधु प्रभु का ध्यान लगाया कर. लगता नहीं कुछ मोल रे, प्रभु नाम अनमोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. एकदाच भेटतो हा, मग त्याच्यातच प्राप्ती करून घ्या जन्माची. पुन्हा नाही भेटणार. अरे तुम्ही जे नॉनव्हेज खाता त्यांना भाजून खाता, उद्या तो तुम्हाला भाजून खाईल भगवंत. कुठे ऍक्सिडेंट करेल, कुठे आग लावेल, हे आपण बघत राहायचं. आपल्याला माहिती आहे काय कर्म केलेले आहेत आपण तिथे, आपल्याला सगळं माहिती असतं. हा, आग लागली, ऍक्सिडेंट, तरी समजून जात आहे का कमी खाल्लंय, हा लोकांचा त्रास कमी घेतलाय. आज त्या माशाला खाताय, हा उद्या तो तुम्हाला खाईल, नाही का? अरे तो किडे खातो मासा, हा, आणि बाहेर आल्यावर तुम्ही खाता त्याला, मग तुम्हाला खाणारं पण बरं आहे ना, नाही का? आहे की ना?
आपल्याला पण खायला बसलेला आहे तो काळ, टपलेला आहे तो, आज ना उद्या खाणारच आहे. माया देहामध्ये जो भगवंत आहे त्याची प्राप्ती करून घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी जाणतेने गुरु भजीचे, त्याने कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचनी सहजे शाखा पल्लव संतोष. माझं हृदय सद्गुरु त्याने तारीला हा संसार. विशेष अत्याधुरी विवेकावरी. हा विवेक सांगितलाय. तर चांगला विचार हा बाबांचा तो मुद्दा मेन ब्रीद वाक्य नाही का. चांगला विचार केला तर. पण माणसं कुठे करतात चांगला विचार? हा कुठे करतायत? चांगलं नकोच आहे त्यांना. मग आपल्या सद्गुरूंनी तिथेच बोट ठेवलंय की चांगला विचार केला तर, नाही का. अजून किती सांगणार आम्ही? हा किती तुमच्या पुढे डोकं फोडणार, काय करणार? अरे देवळातला झाला का टाइम? सेवेला पूर्णविराम देऊन सेवा इथे समाप्त. श्रीपादांच्या चरणी जे मी काय तुमच्या पुढे ओवी जाणतेने गुरु भजीजे तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचनी शाखा पल्लव संतोषती. जे काय मी तुमच्या पुढे बोलली ते माझ्या श्रीपाद बाबांच्या चरणी, म्हणजे श्रीपाद बाबांच्या कृपेने. आणि जो माझं काय वाईट शब्द आला तर माझा स्वभावातला गुणदोष असेल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.